मनोज जरांगे यांच्या विरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया। मुंबईतील आंदोलन अपयशी ठरल्याची मराठा नेत्यांची टिप्पणी। मनोज जरांगेंनी अखेर 5व्या दिवशी उपोषण सोडलं। जीआर स्वीकारल्यानंतर विखे पाटलांच्या हस्ते घेतलं लिंबू पाणी। मराठ्यांच्या ताकदीवर आपण जिंकलोय, मनोज जरांगेंकडून विजयाची घोषणा। जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून मान्य, किरकोळ बदल करून काढला नवा जीआर। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सरकारची पहिल्यापासून तयारी होती। जरांगेंच्या सरसकट मागणीत कायदेशीर अडचणी होत्या। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर सरसकट मागणीत अडचणी होत्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आंदोलनावर प्रतिक्रिया। ज्यांचे कुणबी नोंदीचे दावे खरे असतील त्यांना आरक्षण मिळणार, मराठवाड्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राजकारणात टीका सहन करावी लागते, टीका झाली पण मी विचलित झालो नाही। मराठा आरक्षणाच्या जीआर नंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर भाजपचा जल्लोष। आंदोलन जीआर मिळाल्यावर जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार। ओबीसींनी आंदोलन करू नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। मराठे कुणबी एकच ही घोषणा महिनाभर करण्यास सरकार तयार, 2 महिन्यांचा वेळ दिल्याची जरांगेंची माहिती। हैदराबाद गॅझेटला उपसमितीची मान्यता, कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात अंमलबजावणी करणार। सातारा गॅझेटियरसाठी 1 महिन्याची मुदत। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी मान्य, सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं सरकारचं आश्वासन। मुंबईत उपचार घेण्यास जरांगेंचा नकार, जरांगेंवर पुढील उपचार संभाजीनगरमधील रुग्णालयात होणार।